नमस्कार. इतिहासात ना काही दिवस हे फक्त कॅलेंडरवरच्या तारखा नसतात. त्या पिढ्यानपिढ्यांसाठी एक प्रेरणा बनून राहतात. आज आपण अशाच एका दिवसाविषयी बोलणार आहोत, ज्या दिवशी स्वराज्याचा स्वाभिमान पुन्हा एकदा आभाळाला भिडला होता. चला तर मग छत्रपती संभाजी महाराजांच्या राज्याभिषेकाच्या आणि त्यांच्या त्या तेजस्वी वारसाच्या कथेत जरा खोलवर जाऊया. ही तारीख 16 जानेवारी. एक असा दिवस जो इतिहासाच्या पानावर खरं तर सोन्याच्या अक्षरांनी कोरला गेला आहे. पण एक गोष्ट आपल्याला लक्षात घ्यायला हवी, हा काही साधासुधा केवळ एक राज्याभिषेकाचा सोहळा नव्हता. नाही, याच्यामागे खूप मोठा आणि खूप खोल अर्थ दडलेला होता. हा दिवस म्हणजे स्वराज्याच्या अभिमानाचा एक जबरदस्त हुंकार होता. ही एक घोषणा होती, जगाला ठणकावून सांगितलेलं होतं की मराठ्यांचं स्वराज्य अबाधित आहे आणि ते कायम राहणार. आणि हो, जेव्हा आपण स्वराज्य म्हणतो तेव्हा त्याचा अर्थ फक्त एखादा राज्य किंवा भूभाग नाहीये. नाही, ती एक संकल्पना आहे, स्वतःच्या नियमांची, स्वतःच्या सार्वभौमत्वाची आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे स्वातंत्र्याची आणि स्वाभिमानाची. हीच ती अमूल्य देणगी होती जी छत्रपती शिवाजी महाराजांनी पेरली आणि संभाजी महाराजांनी जीवापाड जपली. तर मग या सिंहासनावर बसलेली व्यक्ती तरी कशी होती? चला बोलूया त्या सिंहाबद्दल, छत्रपती संभाजी महाराजांबद्दल. त्यांना फक्त एक योद्धा म्हणणं हा त्यांच्यावर अन्याय ठरेल. अहो, त्यांच्या व्यक्तिमत्वाला इतके पैलू होते ना की आपण विचार करत राहू. संस्कृत, फारसी आणि मराठी या भाषांचे ते गाढे पंडित होते. रणांगणावर त्यांच्यासारखा निर्भय कोणीच नव्हता आणि अन्यायापुढे तर ते कधीच झुकले नाहीत. असं म्हणतात ना, शौर्य त्यांच्या रक्तात होतं, ज्ञान त्यांच्या श्वासात होतं आणि स्वराज्य ते तर त्यांच्या आत्म्यातच वसलेलं होतं. आणि म्हणूनच तर म्हणतात ना, वाघाचा मुलगा सिंहच असतो. अगदी तसंच होतं. त्यांनी फक्त छत्रपती शिवाजी महाराजांचा वारसा पुढे नेला नाही, तर तो अधिक तेजस्वी, अधिक प्रखर बनवला. त्यांच्या प्रत्येक कृतीमागे, प्रत्येक निर्णयामागे आणि प्रत्येक लढाईमागे एकच ध्येय होतं, एकच स्वप्न होतं की हे स्वराज्य अखंड राहिलं पाहिजे, अभंग राहिलं पाहिजे. जिथे भले भले हार मानत होते तिथे शंभूराजे छाती ठोकपणे उभे होते. आता त्या राज्याभिषेकाच्या खऱ्या अर्थाकडे वळूया. तो जो मुकुट होता ना, तो सत्तेपेक्षा जास्त जबाबदारीचा कसा होता ते बघू. विचार करा, डोक्यावरचा मुकुट म्हणजे काय? अनेकांसाठी तो वैयक्तिक गौरवाची आणि उपभोगाची वस्तू असेल, एक सोन्याचा दागिना. पण शंभूराजांसाठी नाही. त्यांच्यासाठी तो मुकुट म्हणजे रयतेच्या सेवेची आणि स्वराज्याच्या रक्षणाची एक पवित्र जबाबदारी होती, एक ओझं होतं जे त्यांनी आनंदाने स्वीकारलं. आणि मला वाटतं त्यांच्याकडून मिळणारा हाच सगळ्यात मोठा धडा आहे, जो आजही, आजच्या काळातही तितकाच महत्त्वाचा आहे, की सत्ता ही कधीही उपभोगासाठी नसते, ती नेहमी लोकांच्या सेवेसाठी असते. पण या सगळ्या इतिहासाचा, त्यांच्या त्यागाचा आजच्या आपल्या आयुष्याशी काय संबंध? थेट संबंध आहे. चला तोच समजून घेऊया. हे वाक्य आहे ना, ते खूप महत्त्वाचं आहे. आज आपण जो स्वातंत्र्याचा, जो मोकळेपणाचा श्वास घेतोय ना, तो काही आपल्याला सहज मिळालेला नाहीये. त्या प्रत्येक श्वासाची किंमत छत्रपती संभाजी महाराजांसारख्या महापुरुषांनी त्यांच्या बलिदानाने चुकवलेली आहे. मग या इतिहासातून आपण आज काय शिकवण घ्यायची? कारण हा फक्त घडून गेलेला इतिहास नाहीये, तर ही एक प्रेरणा आहे, जी कधीच जुनी होणार नाही. म्हणूनच हा प्रश्न उभा राहतो, 16 जानेवारी ही फक्त कॅलेंडरवरची एक तारीख आहे की काहीतरी संकल्प करण्याचा हा दिवस आहे? त्यांच्या आयुष्याकडे बघून आपण 3 संकल्प नक्कीच करू शकतो. 1. स्वाभिमानाने जगायचं. 2. नेहमी सत्याच्या बाजूने उभं राहायचं, त्यासाठी संघर्ष करायचा. आणि 3. जर वेळ आलीच तर मागे न हटता इतिहास घडवण्यासाठी सुद्धा तयार राहायचं. जय भवानी, जय शिवाजी, जय छत्रपती संभाजी महाराज.